तर लाडकी बहीण योजनेमध्ये 4,800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे। तर विरोधकांनी कोणतंही क्रॉस व्हेरिफिकेशन केलेलं नाही असं प्रत्युत्तर आदिती तटकरेंनी दिलेलं आहे। आम्हाला कृषी विभागाचा डेटा आला तेव्हा आम्ही क्रॉस व्हेरीफाय केल्याचंही तटकरेंनी म्हटलं। महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम मोठा याच्यासाठी म्हणते नंबरनी अनेक मोठी झाली, पण लाडकी बहीण आई वडिलांनंतर सगळ्यात पवित्र नातं कुठलं असतं तर ते भाऊ आणि बहिणीचं पवित्र नातं असतं। त्या पवित्र नात्याचा सगळ्यात मोठा अपमान जर कोणी केला असेल तर त्या महाराष्ट्राच्या सरकारने केलाय। 4,800 कोटी रुपयाचा घोटाळा स्कॅम आहे हा, आणि ह्याची इन्क्वायरी याच्यासाठी तीन गोष्टी केल्या पाहिजेत। एक तातडीने एक व्हाईट पेपर, या सगळ्याचं ऑडिट आणि याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे। जे काही विरोधक असतील यांनी कुठल्याही पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन त्या संदर्भातलं केलेलं नाहीये। तर जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाने नमो शेतकरीचा ज्या वेळेला डेटा आमच्याकडे दिला, आम्ही 1 महिन्याचा कालावधी घेतला तो क्रॉस व्हेरीफाय करायला। ज्या वेळेला 7-7.5 लाखाचा डेटा त्यांनी दिला त्यावेळेला त्यातले 5 लाख खरंच नमो शेतकरीचे लाभार्थी आहेत हे आम्ही जिथपर्यंत स्क्रुटिनी केली नाही तिथपर्यंत त्या कन्क्लुजनला आलेलो नव्हतो। त्याच्यामुळे जो काही हा 26 लाखाचा डेटा आलेला आहे याचं क्रॉस व्हेरिफिकेशन आमची प्रक्रिया ही सुरू आहे। ही अगदी ग्राउंड लेवलपर्यंत होणार आणि त्याच्यातून किती आकडे समोर येतात पात्र अपात्राचे हे आपल्या समोर येतील।